आपल्यासोबत सचिन आहेर जोडले गेलेले आहेत। सचिनजी नमस्कार। मोठी बातमी आहे, 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडतेय। काय अपेक्षा आहेत? निवडणूक आयोग काय सांगावं, त्यांनी काय घोषणा द्यावी अशी तुमची अपेक्षा? उशिरा का होईना परंतु माननीय उच्च न्यायालयाला आणि सर्वोच्च न्यायालयाला याच्यामध्ये दखल घ्यावी लागली आणि त्यानंतर मग या निवडणुका होत आहेत, त्याचं निश्चितपणे स्वागत आम्ही करतो। ते करत असताना फेअर अँड फिअरलेस हे माननीय उच्च न्यायालयाने जे नगरपालिकेच्या वेळी झालं त्या पद्धतीने ते होणं अपेक्षित आहे। हे आमच्यासाठी काही नवीन नाहीये, हे आम्हाला माहीतच होतं, कारण ज्या अर्थी 4 आठवड्याचं अधिवेशन 1 आठवड्यामध्ये गुंडाळून शनिवार रविवार अधिवेशन पार पाडून या अधिवेशनामध्ये पण देखील काही मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे काही वेळी गैरहजर होते आणि त्याचं मूलभूत कारण होतं की मोठ्या प्रमाणावरती उद्घाटनाचा सपाटा चालला आणि आजही सकाळपासून माननीय मुख्यमंत्री तुम्ही बघताय की वेगवेगळे ह्याच्यातून जाऊन उद्घाटन करण्याचं काम करतात। त्यातूनच हे आम्हाला कळून चुकलं होतं की विरोधी पक्षांचा अंतिम आठवड्यामध्ये पण देखील ज्यावेळी आम्ही सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडले पण ते बाजूला ठेवून निवळ मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून काही घोषणाचा पाऊस केलेला आहे आणि त्यातूनच हे स्पष्ट होतं की ही निवडणुका जाहीर होणार आहेत। आमची अपेक्षा एवढीच आहे की परत ह्याच्यात पारदर्शकता असली पाहिजे, नियमाला धरून असलं पाहिजे, नाहीतर परत नगरपालिकेसारखी नामुष्की सरकार आणि निवडणूक आयोगावर येता कामा नये ही दक्षता घेऊ। सचिनजी धन्यवाद, तुम्ही साम टीव्ही सोबत बातचीत केली त्या संदर्भात। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।